नमस्कार मंडळी. इथं बघा, आज बनवायची आहे फरसबीची भाजी. चुल्यावरती करायची आहे म्हणून काय केलं, अजून चुल्याला लाकडं लावून चुला चालू करून घेतला आणि त्यामध्ये काय ठेवलं, एक कढई ठेवली. कढईमध्ये घेतलं तेल, त्यामध्ये टाकलं आहे लसूण आणि हिरवी मिरची. हिरव्या मिरचीवरची करायची आहे. आणि टाकलं आहे कांदा. आता लसूण, कांदा आणि मिरची छान फ्राय झाले की त्यामध्ये बारीक चिरलेले बटाटे टाकायचे. कधीतरी चुल्यावरचं जेवण, कधीतरी म्हणजे आमच्याकडे असतं कधीतरी, पण सकाळचा अजिबात वेळ मिळत नाही चुल्यावरती करायला. संध्याकाळच्या वेळेला जरा वेळ असतो, मग तेव्हा करतो. तर बटाटे आणि फरसबी पण बारीक चिरून घेतलेली आहे. आता दोन्ही चांगलं मिक्स करून एक वाफ आणू द्यायची. तर आता एक वाफ आली की मग त्यामध्ये हळद, तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लाल तिखट, नसेल तर नुसत्या हिरव्या मिरचीवरती पण भाजी छान लागते. आणि चवीपुरती मीठ घालायचं आणि एक वाफ आणू द्यायची की आपली भाजी रेडी. भाजी व्हायला काही वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटात भाजी रेडी होते. बारीक चिरायचं पण फरसबी आणि हे तुम्हाला जर बघा करून, आणि त्यामध्ये जर तुम्ही ओलं खोबरं आणि थोडंसं गूळ घातलं तर अजून छान लागते. बघा तुम्ही करून, तुम्हाला पण आवडेल. आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.